रोज उठायलो, रोज बघायलो आपल्या हिंदू देवी देवतांचा काहीतरी अपमान होत आहे. रोज उठायलो कशाचा ना कशाचा रामाचा अपमान, रोज उठायलो काहीतरी. आता माझगावचं एक प्रकरण लक्षात आलं. गणपती बाप्पाचा माझगावचा जे मोरया आहे, त्यांच्या मिरवणुकीमध्ये अंडे फेकले. आता जर मला व्हिडिओ बनवताना आहे की नाही, मला लई कमेंट येतात. आपल्याच हिंदूचेच लोकांचे लई कमेंट येतात, की तू हिंदूंना भडकून द्यायला हिंदू मुस्लिम करतोयस, तू धर्माधर्मावर बोलतोयस, तू त्याचे फॉलोअर्स घेतोय. मला म्हणायचं हे काय आहे मग? गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडे, रामाचा अपमान, हिंदू धर्माचा अपमान सगळं रोजच होत आहे. मी त्याच्यावर फक्त फॅक्ट सांगतोय की असं असं. माझ्या हिंदू बांधवांना मी जागवतोय की यार आपल्यावरच का असं, म्हणजे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडे फेकले. आता खूप सारे तिथले लोक आजूबाजूचे खूप सारे जमा झाले, खूप सारे मदतीला लोक आले म्हणा, जे गणपती बाप्पाचे आपले भक्त होते ते सगळे आले. त्या सोसायटीमध्ये गेल्याच्या नंतर भीड वगैरे जमा झाली, तिथे गर्दी वगैरे झाली. आता नंतरची कारवाई जे करू ते करू. पोलिसांनी पण दिलासा दिला की आम्ही कारवाई करणार, तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवा. पण झाल्याच्या नंतर कार्यवाही, त्यांचा नियम असा होता की त्यांनी गणपती बाप्पावरच अंडे फेकणार होते. पण किती मोठा अपमान. आपल्या भावना, आपले जे आपण जे पूजा करतो गणपती बाप्पांची, त्यांच्या म्हणजे किती दुखले असतील लोकांच्या. आणि जर हिंदूच आता जर स्वतःच्या देवी देवतांसाठी बोलत नसेल, हिंदूच जर माझ्यासारखे बोलले आणि तुम्ही मलाच अपोज करत असाल, तर तुम्ही कुठले हिंदू मला नाही समजत आहे. पण त्याचा जाहीर निषेध माझगावमध्ये गणपतीवर जेही अंडे फेकले त्याचा जाहीर निषेध लवकरात लवकर त्याचा गुन्हेगार पकडला पाहिजे. लवकरात लवकर त्याला जशी तिथली मागणी आहे त्या आपल्या माझगावच्या मोर्याचे जे संघटन आहे त्यांची जे मागणी आहे, बजरंग दल पण तिथे गेलं होतं. त्यांची मागणी आहे की नॉन बेलेबल वॉरंट निघलं पाहिजे आणि ते निघलंच पाहिजे नॉन बेलेबल वॉरंट. बघू आता मंडळाचं काय म्हणणं आहे, नंतर येणारी बातमी काय होते आणि कोण याच्यामधून निघते. तसं त्या खिडकीमध्ये 2 टोपीवाले दिसत आहेत. बघू आता कोण निघते ते. बाकी गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.